हाय हॅलो नमस्कार, मी सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर अतिशय काळजीपूर्वक अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि तसंच आपण साडीला पिको कसा करायचा तर ते मी सेटिंग सांगितले आहे। तर बघा, मी हा पिकोसाठी हा दाब यूज केलेला आहे। हा दाब तुम्हाला जे शिलाईचं सामान भेटतं शिलाई मशीनचं तिथं भेटू शकतो। तर हा 50-60 रुपयापर्यंत दाब असेल। हा दाब तुम्ही घ्यायचा आहे। तुम्ही जर अशीच जर मशीन असेल तर आता ही मशीन आहे सुयोगची मशीन आहे। तर याच्यावर आपण शिलाई आणि पिको करू शकतो किंवा 4-5 फंक्शन आहे। तर हा जो नट दिसतोय तो खोलायचा आहे आणि 4 वर लावायचा आहे। एका हाताने नट खोलायचा आहे आणि एका हाताने वरती दाबून धरायचं आहे, म्हणजे नट वरती जाईल आणि 4 वर सेटिंग करून घ्यायची आहे। पहिल्यांदा अगोदर दाब लावायचा आहे, त्यानंतर तो नट टाईट लूज करून 3 वर सेटिंग करून घ्यायचं। तिथं आहे 1 2 3 4 5 असं आहे, तर तिथं 3 वर करून घ्यायचं आहे। ते बघा, मी स्क्रूड्रायव्हरने दाखवलं आणि तिथं टाईट करून घ्यायचं आहे। एकदा फिक्स केल्यानंतर फर्स्ट आपण दाब चेंज करायचा आहे। दाब भेटतो पिकोचा तो घ्यायचा आहे, तो चेंज करायचा आहे। त्यानंतर आपण जो स्क्रूड्रायव्हरने 3 वेळा ॲडजस्ट करायचा आहे। त्यानंतर धागा घ्यायचा आहे, धागा शिलाई मशीनमध्ये टाकून घ्यायचा आहे, ओवून घ्यायचा आहे आणि सुईमधून घालून व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला साडी पिको करायची आहे, त्यासाठी बॉबिन पण कशी लावायची याच्यात मी बॉबिन आतमध्ये टाकायची आहे, त्या होलमधून बॉबिन काढून घ्यायची आहे आणि टाईट करून घ्यायची आहे। बघा, जे नवीन शिकत असाल तर त्यांनी बघा। आणि तुमच्या शिलाई मशीन असेल तर तुम्ही पिकोचा दाब आणून घरच्या घरी आपले 20-21 रुपये वाचतात एका साडीला पिको करायचं असेल तर। या ठिकाणी मी साडी घेतलेली आहे, तर साडी खाली टाकून घ्यायची आहे आणि एकदम सरळ करून घ्यायची आहे। जे आपलं ब्लाऊज पीस मी काढलेलं आहे, यातला ब्लाऊज पीस काढलेला आहे आणि जे आपण उरलेलं असतं ते कापड एकदम सरळ करून घ्यायचं आहे। साडी जर स्ट्रेट असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता आणि साडी अशी वाकडी तिरकी असेल तर धागा ओढून स्ट्रेट धागा ओढायचा आहे आणि त्याच दिशेने कट करत जायचं आहे हळूहळू। अशा प्रकारे तुम्ही साडी अगोदर कट करून घ्यायची आहे, नंतरच पिको करायचं आहे। तर बघा, तुम्ही जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही यावर पिकोचा दाब लावून आणि घरच्या घरी पिको करू शकतात साड्यांना। अशा प्रकारे मी साड्या ज्या माझ्या साड्या होत्या कस्टमरच्या त्या सगळ्या पिको करायला घेतल्या आहे। त्यानंतर तुम्हाला मी दाखवते मशीनवर पिको कसा करायचा। तर आपण सुईची बाजू खालून घ्यायची आहे आणि उलटी बाजू वरून घ्यायची आहे। त्यानंतर जो साडीचा जो टोकाचं कापड असतं ते 4 वेळ एकदम बारीक घडी करायची आहे त्याची, जेणेकरून ते निघणार नाही आणि ते हळू दाब वरती करून दाबमध्ये घालायचं आहे आणि हळूहळू पिको करायला सुरुवात करायची आहे। पिको करताना साडीचा जो 1 नंबरचा भाग तो थोडासा वरती करायचा आहे आणि तिकडून थोडीशी पुढं खेचायची, म्हणजे हळूहळू शिलाई चालू होते। आणि हळूहळू घ्यायची आहे आणि जो आपण 1 2 3 4 शिलाई कमी जास्त करण्याचं असतं बटन, ते थोडंसं खाली घ्यायचं आहे रेग्युलर शिलाईपेक्षा, जेणेकरून आपलं पिको बारीक आणि छान येतो। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका। तर आपण हळूहळू पिको मारून घ्यायचं आहे, हळूहळू असं नाही का जोरात घ्यायचं नाही, कारण तुम्ही नवीन असाल तर पिकोला थोडं म्हणजे नाही का व्यवस्थित येणार नाही। तुम्ही बघू शकता किती बारीक पिको आला आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे पिको करायचं आहे। आपले 100-1 रुपये खर्च होतात, पण आपल्याला बाहेर साड्या टाकायची गरज नाही आणि पिको पण घरच्या घरी अशा तुम्ही दिवसात जर 20-30 साड्या पिको केल्या तर तुम्हाला 600-700 रुपये हमखास भेटून जातील। आणि तुम्ही एखादी सेकंड शिलाई मशीन घ्या आणि तुमचा हा पिको पण घरच्या घरी होऊ शकतो। तुम्ही पण अशा साड्या पिको आलेल्या आहेत, सगळ्या साड्या पिको करून घेतल्या आहे। मी काय करते, सगळ्या साड्या थोड्या जास्त जमा झाल्या का मग
पिको करते, जेणेकरून मग आपल्याला सारखे सेटिंग चेंज करावं लागत नाही। एकदा सेटिंग पिकोचा दाब लावल्यानंतर जेवढ्या साड्या पिकोच्या असेल तेवढ्या पिको करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी पिको करण्याची पद्धत कशी वाटली, आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्या महिलांना पिको येत नसेल तर त्यांच्यापर्यंत प्लीज हा व्हिडिओ पोहोचवा, कारण हा चॅनलचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त महिलांनी शिलाई काम शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, नाही दुसऱ्यांचं तर स्वतःचं तरी झालं पाहिजे। हाच हेतू आहे ह्या व्हिडिओमधून आणि ह्या चॅनलचा हाच हेतू आहे की महिलांना जास्तीत जास्त महिलांना शिलाई काम जमलं पाहिजे आणि ते आपला स्वतःचा व्यवसाय किंवा मग स्वतःचं चांगलं एक बिझनेस असं चालू करू शकत, जेणे त्यामुळे मी भरपूर काही ब्लाऊज 4 टक्स 1 टक्स कटोरे असे भरपूर ब्लाऊज एकदम स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड केले आहेत, तुम्ही जेणेकरून बघा आणि शिका। अशा प्रकारे मी सगळ्या साड्या जेवढ्या आहे तेवढ्या पिकोला करून घेतल्या आहे। काय करायचं आहे, पुढची जी बाजू आहे ती थोडीशी ओढायची आणि मागची बाजू थोडीशी साडीवरती पकडायची आहे आणि हळूहळू पिको घ्यायचा आहे। तर हा बाजारात पिको तुम्हाला 50-60 रुपयापर्यंत भेटून जाईल। तुमची जर अशी मशीन असेल तर, आणि दुसरी मशीन असेल, काही आता भरपूर नवीन मशीन अवेलेबल झाल्या, त्यात भरपूर सारे फंक्शन आहे, पण माझ्याकडे हीच मशीन आहे, 2-3 वर्षापासून ही रफ आणि टप आहे, म्हणजे तुम्ही कुठे कसा यूज करा याला काही प्रॉब्लेम येत नाही, जाड कापड वगैरे सगळं चालतं। त्यामुळं मी ही मशीन घेतली आहे आणि खरंच खूप छान आहे, सुयोगची मशीन आहे, मी संगमनेरला घेतली आहे। तर घेतल्यापासून काहीच प्रॉब्लेम आला नाही ह्या मशीनला। तुम्ही पण घ्या, तुम्ही एखादी सेकंड मशीन घ्या, 4-5 हजार 2-3 हजारला सेकंड मशीन पण भेटतात, त्यावर आपलं काम चालू करा। तर तुम्हाला साड्या पिको फॉल केल्या तर मी ते अगोदर बी साड्या पिको फॉल कसे करायचं तो पण व्हिडिओ अपलोड केला आहे आणि मशीनची सेटिंग पण एकदम सोपी आहे। जेव्हा आपण शिलाई दुकानात जाऊ तर त्यांना सांगायचं 2 in 1 मशीन द्या, म्हणजे दोन्ही सगळं एकाच मशीनवर आलं पाहिजे आपल्याला करता, म्हणजे आपल्याला डबल मशीन घ्यायची गरज पडली नाही पाहिजे किंवा जास्त पैसे पण आपले गुंतत नाही। आणि ही मशीन कशी जास्त चालायला पण जास्त म्हणजे चांगली चालते आणि टिकायला पण खूप छान चालते, टिकायला पण खूप दिवस काही प्रॉब्लेम येत नाही। तुम्ही अशीच रफ आणि टप मशीन घ्या, असंच पिकोचं दाब आणून त्यावर चेंज करून, असं नाही का गेल्यानंतर शिलाई दुकानामध्ये त्यांना सगळं सांगा तुम्हाला कशी मशीन पाहिजे नाही। आणि माझी पिको करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा। अशा प्रकारे मी सगळ्या साड्या पिको करून घेतल्या आहे। तर आपल्याला सांगितलं आहे मशीनचे 5 प्रकार, 2 सांगितलं आहे, एक आपण दाब चेंज करायचा, दुसरं तो स्क्रू आहे तो 3 वेळा ॲडजस्ट करायचा आणि टीप थोडीशी कमी घ्यायची। 3च सेटिंग आहे या मशीनमध्ये, जास्त सेटिंग करण्याची गरज नाही आहे। आणि जे आपण पिको करणार आहोत ते बारीक येण्यासाठी थोडी शिलाईचं जे 4 नंबरचं आहे ते थोडीशी कमी करायची, म्हणजे जास्त राहते रेग्युलर शिलाईपेक्षा थोडीशी कमी करायची आणि पिको जमून जातो। आणि तुम्ही अगोदर हळूहळू एखाद्या जुन्या कपड्यावर प्रॅक्टिस करा आणि मग साडी पिकोला घ्या, जेणेकरून तुमची साडी खराब होणार नाही। जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही साडी पिको केलं तर काही प्रॉब्लेम नाही। अशा दिवसातून तुम्ही जवळजवळ 20-30 साड्या पिको करू शकतात, म्हणजे कस्टमरच्या आलेल्या। मी पण असंच एकखट्टी सगळ्या साड्या ठेवते आणि एकच दिवस सगळ्या साड्या पिको करून टाकते। तुम्ही सेकंड मशीन घ्या आणि शिलाई काम चालू करा आणि व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।